नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ऐकून घ्या सगळी इन्फॉर्मेशन, नाही तर तुम्ही मग कमेंट सेक्शन मध्ये मला चुकीचं बोलतात काही पण, ठीक आहे। तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या कॉलेज बद्दल एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे, म्हणजे जीएमसी चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे राउंड 2 चा, हे बघणार आहोत। तर हे एक्सपेक्टेड कट ऑफ कसा काढला जातो, तर मागच्या वर्षीचा अनालिसिस केला जातो की मागच्या वर्षी राउंड 2 मध्ये केवढा फॉल आला होता कट ऑफ मध्ये, ठीक आहे। सोबतच एमसीसी मध्ये किती विद्यार्थी गेलेले आपले त्याच्यानुसार पण काढू शकतो आपण। तर मी जेव्हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढत असतो, मागच्या वर्षीचे पण व्हिडिओ आहे, त्याच्या मागच्या वर्षीचे पण व्हिडिओ आहे माझे, तर 90% माझी ॲक्युरेसी असते, ठीक आहे। 90% म्हणजे 90% तुम्हाला कॉलेज अलॉट होणार असं समजून घ्या, जर का तुमची रँक याच्या आत येत असेल। आता रँक काय आहे ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल अथवा डिटेल काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, सोबत पिन कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन चॉईस फिलिंग कशी करतात ते सुद्धा बघून घ्या, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर हा जीएमसीचा कट ऑफ आहे, एवढं क्लिअर झालं। ऑल इंडिया रँक नुसार कट ऑफ काढण्यात आलेला आहे। ऑल इंडिया रँक म्हणजे जे तुमच्या मार्कशीट वरती, नीटच्या मार्कशीट वरती असते ऑल इंडिया रँक, ठीक आहे, त्याच्यानुसार, ठीक आहे, याच्यानुसार हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे। चला तर बघून घेऊया आपण। सगळ्यात अगोदर आहे आपल्याकडे ओपन कॅटेगरी, ठीक आहे। तर ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तुम्ही तर कॅप 1 राऊंडचा कट ऑफ आपल्याकडे एकदम शार्प कट ऑफ आहे। त्या कट ऑफ किती आहे आणि ह्या कॅप राऊंड 2 चा काय आहे तर एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। काय एक्सपेक्टेड कट ऑफ, चालेल। तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी बघितली आपण, तर या कॅप 1 राऊंडचा कट ऑफ स्टेट कोटामधून 85% कोटामधून किती गेला होता तर 42,9 म्हणजे 42,429 असा गेला होता। कॅप राऊंड 2 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार तर 48,000च्या आत ज्यांची रँक असेल त्यांचे चान्सेस खूप जास्त आहे, म्हणजे 90% आहे की त्यांना कॉलेज अलॉट होणार, अनटिल अँड अनलेस तुमची जी चॉईस फिलिंग आहे ती परफेक्ट असली पाहिजे। चॉईस फिलिंग परफेक्ट नाही मग कॉलेज अलॉट होणार नाही। आता चॉईस फिलिंग परफेक्ट कशी करतात मी अगोदरच सांगितलेलं आहे, कशी करतात पूर्ण सिटी वाईज तुमच्या प्रायोरिटीनुसार सगळं काही, ते 15 मिनिटाचं व्हिडिओ आहे, ते 15 मिनिटामध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि हे चॉईस फिलिंग जर का माझ्याकडून करायची असेल तर 999 मध्ये आहे फक्त ही माझ्याकडं राऊंड 2 साठी एमबीबीएसच्या, तर तुम्ही हे करू शकता राऊंड 2 च्या एमबीबीएस असो किंवा बीडीएस असो, चालेल। आता त्याच्यानंतर आपण बघून घेऊया ओबीसी ऑल इंडिया रँक, ऑल इंडिया रँक, ठीक आहे, परत सांगते, तर 46,469 अशी गेली होती। आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय कॅप राऊंड 2 चं काय जाणार दादा तर 52,000च्या आत जर का तुमची रँक असेल, चॉईस फिलिंग परफेक्ट केली तुम्ही, तर तुमचं 90% चान्सेस बनतील की तुम्हाला कॉलेज अलॉट होणार। त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी 66,192 असा कट ऑफ गेलेला आहे। 66,192 वरती क्लोज झालेला आहे। काय झालेलं आहे क्लोज झालेलं आहे, काय कॅप 1 राऊंड मध्ये सीईटी सेलच्या म्हणजे 85% कोट्याचा कट ऑफ गेलेला आहे कॅप 1 राऊंडचा। कॅप 2 राऊंडचा काय असणार तर 71,000 ज्यांची रँक असणार त्यांचं 90% ॲक्युरेन्सीने 90% चान्सेस आहे तुमचे की तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलॉट होणार। सोबतच तुम्ही चॉईस फिलिंग पण परफेक्ट करा तेव्हाच होणार। त्याच्यानंतर आपण बघून घेऊया बीजे कॅटेगरी 81,956 या रँक वरती क्लोज झालं होतं बीजे साठी कॅप 1 राऊंड मध्ये। कॅप टू राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार तर 87,000च्या आत ऑल इंडिया रँक असेल तुमची, तर तुमचे चान्सेस 90% आहे की तुम्हाला कॉलेज अलॉट होणार, फक्त आणि फक्त तुम्ही चॉईस फिलिंग बघून करा, परफेक्ट करा। त्याच्यानंतर एनटीबी साठी 1,22,157 अशी रँक गेली होती कॅप 1 राऊंड साठी। एनटीबीचं कॅप राऊंड 2 चं एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार तर 1,27,000च्या आत जर का रँक असेल तुमची, तर तुमचे चान्सेस खूप जास्त वाढतील कॅप राऊंड 2 मध्ये। तसंच आता आपण बघून घेऊया एनटीसी मध्ये 50,264 कॅप 1 राऊंडचा कट ऑफ हा सांगत आहे मी तुम्हाला। कॅप राऊंड 2 चा कट ऑफ काय एक्सपेक्ट करू शकतो आपण की 57,000च्या आत जर का माझी रँक असेल तर माझे चान्सेस वाढत आहेत आणि खूप जास्त चान्सेस आहे जर का मी चॉईस फिलिंग चांगली केली तर मला कॉलेज अलॉट होणार, ठीक आहे। त्याच्यानंतर एनटीडीचा विचार केला आपण तर 43,876 या कॅप 1 राऊंडचा हा कट ऑफ होता। कशाचा होता कॅप 1 राऊंडचा। आणि कॅप 2 मध्ये एक्सपेक्ट काय करू शकतो आपण एनटीडी साठी तर 48,000 असा आपण अनुमान लावू शकतो। 48,000च्या आत जर का रँक असेल तर तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर केली तर 90% चान्सेस बनतील तुमचे की तुम्हाला कॉलेज अलॉट होणार, ठीक आहे। एससी कॅटेगरी 1,52,122 कॅप 1 राऊंडचा कट ऑफ होत आहे। कॅप राऊंड 2 चा काय जाणार तर 1,57,000च्या आत रँक असेल तर तुम्ही कुठेतरी या कॉलेजमध्ये सिलेक्शन तुमचं
होऊ शकतो जीएमसी मध्ये. एसटीचं 3,33,988, 3,45,000 एवढा कट ऑफ जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे नेक्स्ट राऊंड मध्ये. कशासाठी? तर ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. हे कशात झालं? एसटीचं. ठीक आहे. एससीबीसीचं 46,483 कॅप 1 राऊंडचा कट ऑफ होता आणि कॅप राऊंड 2चं काय एक्सपेक्ट करू शकतो आपण? तर 53,000. ठीक आहे. आता कट ऑफ कशामुळे कमी होणार ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. हा कट ऑफ कशावरून काढलेला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. कशासाठी? तर कट ऑफ कमी कसा होणार त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ कसा काढलेला आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि सोबतच चॉईस फिलिंग कशी करायची आहे ते पण हे दोन्ही व्हिडिओ मी लावून देत आहे, तर ते तुम्ही नक्कीच बघून घ्या एकदा. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. थँक्यू.